काय रे दादा बोलवलं आज आम्हाला? अरे तुम्हाला खास त्यासाठीच बोलवलंय, जरा स्टुडिओ टाकलाय नवीन, बघा जरा तुमच्या भावाची प्रगती बघा. एवढं आयला मस्त आहे दादा स्टुडिओ, मस्त केला एकदम एक नंबर हा भाऊ. आरजे मध्ये आता फेमसच तू. मस्त. आयला स्टुडिओ तर एक नंबर बनवलाय राव. काय याची प्रगती बघून तर माझ्या डोळ्यात जळजळ व्हायला लागली. पण आता सांगायचं कुणाला? अरे या ना इकडे, हे बघ नवीन गाडी आणलीये, या इकडे. ए बघ भाऊने गाडी घेतली राव. आयला भाऊचा जोरच आहे बाबा. देवा तुम्हाला नाही दिलं तरी चालन, पण माझ्या मित्राला पण नको देऊ रे. लय जळजळ होते डोळ्यामध्ये. हा ओके ओके, चालतंय ना, चालतंय, काय विषय नाही. ए बघ यांनी हा, आयफोन हा, हा. घेतलाय आयफोन. ओके ए ओके, अक्रम भाऊ आयफोन घेतला. अरे हा कालच घेतला जरा आयफोन. देवा आता बघवत नाही. या मित्राचा बिझनेस मध्ये लॉस होऊ दे, 7.5 लागू दे, ह्याच्या माग सत्यानाश होऊ दे ह्याचा. ए अगं बघितलंस का? हे अक्रम भाऊ आहेत ना? हा अरे नवीन 4 व्हीलर घेतली, आई शपथ, मर्सिडीज बेंच. एक नंबरच. काय करतो हा राव? एवढं सगळं घेतात कसं काय हे? ए भाऊ काय विषय, दिवसेंदिवस प्रगती वाढायला लागली. कार घेतली, गाडी घेतली, स्टुडिओ टाकलाय. भाऊ काय करतो आम्हाला तरी सांग राव. अरे भाऊ कसलं काय, काय नाही, आपलं प्रामाणिकपणे काम करतोय, देवाच्या कृपेने सगळं चालू आहे व्यवस्थित, प्रगती होती, आपलं करत जातोय, घेत जातोय. तुमच्या लोकांचा आशीर्वाद आहेच की माझ्याकडे. मस्त भाऊ, एक नंबर हा, लय भारी. आपला आशीर्वाद असतं तर कधीच बेकारी झाला असतं. हे काय होता, हे काय अवस्था करून घेतले आणि ह्या कसल्या अवतारात बसलाय तू? अरे मध्ये तुझ्या स्टुडिओवर गेलो होतो, दुसरंच कोणाचं तरी, ते म्हणतं मी मालक आहे. काय झालं? आणि अवस्था काय केली? तुझी गाडी कुठे गेली? आणि अरे काय सांगू तुम्हाला राव, एवढं सगळं भारी चाललं होतं, सगळं वेल सेट झालं होतं, सगळं कोणाची नजर लागली काय माहिती. अरे होतच नव्हतं आलं यार 6 महिन्यामध्ये, माहितीये का मला. सगळं भारी एकदम, एवढं प्रॉपर गाडी, स्टुडिओ बिडिओ सगळं स्मूथ चाललं होतं. ए अरे भाऊ जाऊ दे, होत असतं, एवढं काही टेन्शन घेऊ नको, होईल सगळं व्यवस्थित. तर मित्रांनो, विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, काही गोष्टींना नजर ही लागतेच लागते. त्यामुळे काही गोष्टी आपल्या सिक्रेट ठेवायला पाहिजे, सोशल मीडियावरती टाकायला नाही पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.